कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप Yeah.
नाम घेता
हरी नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता
नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या तोरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थ मध्ये प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवतार योगी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज पंधरवड्यातली एकादशी गेल्या एकादशी ते देवाज्ञे एकादशी झाली. आता कामिका एकादशी आणि या निमित्तानं मजप आमराकडे आलेली सेवा आणि त्या सेवे करता निवडलेला अभंग नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाये पडे मिठी नाम घेता राहू नका नामा परते साधन नाही हेतू रसी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाडे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यानंतर आपण संतांना हे करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. अभंगाद्वारे काय सांगतात? नाम घेता उठा उठे होय संसाराची तुटी. नामच का घ्यायला सांगतात? तुकाराम महाराज नामच का घ्यायला सांगतात? आणि नामाची प्रथा आहे म्हणून. देवाचं नाव वगैरे का नाही सांगत? किंवा काही मंत्र म्हणून का नाही सांगत? नाम, नामाच्या द्वारे करतील हा भरोसा नामधारकाचा ठसा. जोपर्यंत या जड जीवाला नामाचा उपमा मिळत नाही, तो नाम घेत नाही, तोपर्यंत त्याला ते कळणारच नाही. मग त्या नामात किती पावर आहे? तुकारामच महाराज म्हणतात, भाऊ नामात किती पावर आहे? होळी पाशाणाला पाना, होळी पाशाणाला पाना, नाम तुझे नारायणा, होळी पाशाणाला पाना, होळी पाशाणाला पाना, होळी पाशाणाला पाना. नाम तुझे नारायणा होळी पाषाणाला पाना. पाषाण म्हणजे आपण काय समजतो? दगड. दगड म्हणून नाही सांगितलं. या जड जीव बघा, आपण एखाद्याला सांगता करत असताना किती जीवाला म्हणजे आपण त्याला सांगत असतो, भाऊ नाम घे, तुझं नामाने काय उद्धार होणार आहे. कारण तुकाराम महाराज काय सांगतात? नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. आता एक काही किती जणांना कळालं संसाराची तुटी? आज माझे श्रीपाद बाबांनी कळून दिलं म्हणून, नाही तर अजूनपर्यंत नाही. ते संसार म्हणजे भांड्या कुंड्यांचं समजतात. जन्माला येणं नाही, पुन्हा मरणं नाही, हे नाम संसार सांगितले. पण ते कळालं का? नाही कळत. कितीतरी मालकरी झाले, पण कळालं का? नाही कळालं. आपण सांगायला गेलो का भाऊ नाम घेतल्याने तुझा पूर्णत्व जे काय तू इतक्या वर्ष जरी करत असला, कारण माझ्या बाबाने नाम दिल्या दिल्या ताबडतोब अनुग्रह दिल्या दिल्या ताबडतोब अनुभूतीला आणून दिलं. एखाद्याला आपण विचारलं, भाऊ तू इतक्या वर्ष मालकरी आहे, तो अभंग पाठ आहे, हरिपाठ सुद्धा पाठ आहे, पण अनुभूती काही तर कीर्तनात पण सांगतात साधू संत होऊन गेले. मग ते आपल्याला होता येईल का? तर नाही. ते करत आले म्हणून आपण करत. साधे सोपं आहे. दुकानदाराने दुकान टाकलेलं आहे, त्याला किराण्यावाल्याला साखर विकायची आहे. तो गोणी भरून ठेवतो आणि तो घेऊन जातो. माझ्यासारखा गिराईक जातो आणि घेतो, पाव किलो दे बाबा साखर. साखर घेतल्यानंतर मी आणून ती संपवतो, मला तिची गोडी. कारण का
त्या गोडीचा अनुभवच मला नक्की कळाला नाही तर ती गोडी मला कळेल का तर नाही. त्याच्याकडे गेल्यानंतर तो पुन्हा सांगतोय की भाऊ आज नाही उद्या नाही अख्खी दोन संपवतो. इस जन्म नाही अगले जन्म जमेल का नाही जमणार. कारण का नाम घेता काय सांगितलं नाम घेता पण आम्ही नाम न घेता मंत्र घेतले रामकृष्ण हरी काही मला जपायला लागले. कबीर महाराज म्हणतात मला बनाई काश की बीच में डाला सुख माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. पण माऊलीने त्याच्यावरती पूर्णत्व सांगितलेलं मराठी हिंदी नाही कळालं ना तर मराठी. ज्ञानदेव म्हणे जपमाल अंतरे धरोणी श्री हरी जपे सदा सदा. माझ्या बाबांनी सुद्धा तुम्हाला नामस्मरण दिल्या चालू करून दिलं. नवे तुमच्यातला भगवंत नामाच्या ज्याने पूर्णत्व जागृत करून दिला. तो जागृत झाल्यानंतर तुमची अवस्था झाली ना. तुमच्यामध्ये बाबांनी नामस्मरणाचं कानात पेरले ना पेरले इकडे उगवला. अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन. तेने जनार्दन प्रगटला तेने जनार्दन प्रगटला नयनी लोटला प्रेमे महापूर नयनी लोटला प्रेमे महापूर तेने जनार्दन कापदे शरीर थर करा कापदे शरीर थर करा नयनी लोटला प्रेमे महापूर नयनी लोटला प्रेमे महापूर. नयनी लोटला महापूर कापे तो शरीर थरथरा. एवढी पावर नामात आहे. आणि ते नाम जेव्हा आपण घेतल्यानंतर आपण जगाला सांगायला लागलो ना. आणि मग त्या अनुभूती प्रत्येक जण प्रत्येकाच्या अनुभूती पद्धतीने मानतो. आताच राजेश्वर महाराजांनी कीर्तन केला या प्रवचन केला. त्याचे जसे शब्द बघा त्याचे जसे शब्द येतात ते इकडं ते इकडं थरथरात. येताना काय स्थिती झाली म्हणजे कसं माझ्या बाबांनी कसं करून ठेवलं त्यांनी मला चिरिचित करून ठेवलं. आपणा सारिखे करे की ताकाल, आपणा आपणा सारिखे करीती ताकाळ आपणा सारिखे करीती ताकाळ
आपणा सारखे करते तात्काळ. बरेच ठिकाणी आपण बघतो काय सांगितलं साधू संतांनी, संत ऐसे तात्काळ करते आपणा जैसे. हा माझा महात्मा. ताबडतोब त्यांचे सतत करून सोडलं. नाहीतर काही ठिकाणी गुरुला पलंगावर किंवा गादी देखील बसायला आणि बाकीचं सर्व. पण माझ्या बाबांचे ज्या वेळेला तब्येत हे झाली, जे वगैरे आम्ही मंडळी सर्व दिव्यावरनं गेलो बाबांचा जाण्याच्या 6 दिवस अगोदर. माझे बाबा पलंगावरती बसले होते. आपण सर्व गेलो, दर्शन घेतला. दर्शन घेतल्या बाबांनी पहिला विचारलं, भाऊ तुम्ही कुठं आलेले आहात? मुंबईवरनं. बाबा बसा. बसल्यानंतर घरामध्ये आवाज दिला आणि सांगितलं पहिला पाणी आणा. नवे माझा बाबा सरळ सांगायचे, भाऊ पलंगावरती बसा, माझ्या बाजूला बसा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कलवाल्याची जाती. माझ्या बाबांनी कधी भेट केला नाही. सरळ मांडीवर बसून तुम्हाला मला घेतलेला आहे. मग कांदा पोहे आणून दिले, ते नाश्ता केला. आम्ही सांगितलं, बाबा आम्ही डबा घेऊन आले. भाऊ कशाला डबा? हे पहिला कांदा पोहे. ती स्थिती आज आम्ही फक्त नावापुरता समजतोय, नावापुरता. त्याच महात्म्याने तुम्हाला मला घडवलं. 25 तारखेला त्यांची दुसरी पुण्यतिथी झाली. काय फरक दाखवला हो तुम्हाला मला? ज्या वेळेला आपण नानांच्या घरी गेलो, फक्त इकडनं आपण सांगायचं, नाना आम्ही येतोय. नाना आई आणि लेकराची वाट बघत राहायचो. रात्री जरी आपण गेलो त्या टायमाला नाना गाडीचा आवाज आल्यानं डायरेक्ट दरवाजा उघडतात. आणि आज आम्ही त्याला फक्त नावापुरता. त्यांनी तुम्हाला कसं करून सोडलं त्यांच्यासारखंच ना. आपल्या हनुमान मंदिरात प्रवचन झालेलं आहे नानांचा. कालच माझ्या निदर्शनात आलं. नाना बोलतात, भाऊ तुम्हाला नामस्मरण दिलं, त्याची घुसट कशी करायची? जसं दहीचं आपण लोणी बनवायला जातो, रवीची घुसट करतो, तसं नाना मंथुनी नवनीता तैसे
त्या महात्म्याने किती मेहनत घेतली तर खरोखर आईचं वर्णन द्यायला पाहिजे त्यांना सुद्धा. कारण तुम्हा आम्हा लेकरांना त्यांनी त्या पद्धतीने घडवलं. मला अनुग्रह झाल्यानंतर केंद्र पहिल्यापासून भरायचा. मला अनुग्रह झाल्यानंतर 1 वर्ष झाला असेल तर आपल्या केंद्रात प्रत्येकाची सेवा लावत आली. जशी आता कीर्तन आपण करतो एकादशीला तसं त्यावेळेला दातिवली, मोठागाव, आज्ञाची मंडळी यायची. प्रत्येकाचं कीर्तन वगैरे लावायचं, हे करायचं. नवे एकादशी हे बाबूवाल्याकडे व्हायचं. पावसाळ्याचा काय काळ आला त्यांनी मंदिरात बघितलं आणि मग आपल्याकडे ते मंदिरात चालू केली. किती आपलं परम भाग्य. बाबाने आपल्याला योगदान दिलं. ते आज ज्या एकादशा आपल्या चालू आहेत या बाबांच्या कृपा आशीर्वादाने काय द्यावे त्यांची वावे उतराई, काय द्यावे त्यांची वावे उतराई, काय द्यावे त्यांची वावे उतराई, काय द्यावे त्यांची वावे उतराई. देविका बाई जीव थोडा, देविका बाई जीव थोडा, काय द्यावे त्यांची वावे उतराई, काय द्यावे त्यांची वावे उतराई. ते सुद्धा कमी पडतोय. काय वर्ण आता न एक पुढे पाणी मस्तकाच्याने देवी तसे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जो गातात तो खरा आहे. मग विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार, अवतार, विश्वंभराचा सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव हविलेला, विश्वात्मक देव हविलेला, सखा माझा श्रीपाद, हे खरं. आज माझा बाबा कुठपर्यंत आहे तर माझ्यातला विश्वात्मक देव दाखवे दावेला
तो किती मोठा आहे, पण त्याला महत्व द्यायला मागत नाही. विष्णुमय जग कारण का विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद अमंगल. त्याने आजपर्यंत घडवलं, मग आम्हाला घडवलं सर्वांना. तर मालिका पण कुठून आली? हंसरूपी ब्रह्म उपदेश केला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूल संप्रदाय फल जे तिथून एक चालू करून दिलं. आपण आता तिथपर्यंत जायला पाहिजे ना. त्या महात्म्यांच्या त्याने आपल्याला घडवले, त्याने घडवल्यानंतर आपण तिथपर्यंत राहायला पाहिजे. आपल्याला भरपूर पुढे केलेला आहे, पण आमची बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. ब्रह्माने अत्र मुनींना उपदेश केला. अत्र मुनींनी दत्त करूने नारायण बाबांनी लक्ष्मण बाबांनी बलभीम बाबांनी सख्यानंदांनी शांतामाईनी बंडवाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा. आता हीच मालिका आपल्याला आळंदीमध्ये बाबांनी पूर्णत्व तिथे राहण्याचा ठिकाण केलं. आता काही म्हणणारे म्हणतात का भाऊ नका म्हणून, बाबा बोलायचे नका. काही कारणास्तव बाबा बोलले पण असतील, पण माझा असं चौथाचा मत आहे, महाविष्णूचा अवतार सदा माझा ज्ञानेश्वर, आणि त्या जागेमध्ये जर नको म्हणत असेल तर. पण आता त्यांनी जे काही करून करताना त्यांनी पूर्णत्व आपल्याला आनंद आश्रम बनवून दिले त्यांनी. आणि त्या आश्रमामध्ये त्या मालिकानुसार कुठपर्यंत आणून दिलं? रोहिदास बाबापर्यंत. आता काही त्यांचा मत असा तर आता आमचा पण बाबा तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे. मला सांगा, त्या महात्म्याच्या पुढे आपण जाऊन जमेल का? काही तर नाव सुद्धा फक्त कुठपर्यंत घेतात? श्रीपाद बाबा, त्याच्या पुढं रामदास बाबा नाही. रामदास बाबाची उपमा द्यायची म्हटलं, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं ना नाम, तर रामदास बाबाची जोडी केली बाबांनी. तेव्हा अखंड सर्व फिरलं गेलं, आणि मग तेव्हा त्यांना ते आम्हाला ते नाम मिळालं. आता कुठपर्यंत आहे? बाहेरच्या देशात सुद्धा. म्हणून तो एक उपमा ती खरोखरच आहे माझ्या बाबांना. विश्वात्मक देव लागेला, तो विश्वात्मक पूर्णत्व त्यांनी करून सोडलं, आम्हाला सोडलं. त्याच्यानंतर रामदास बाबा. आता रामदास बाबाच्या नंतर पुढं लगेच आमचा बाबा आणून हे करतात. उलट त्यांना आपण बोलायला गेलो तर ते काय बोलतात? ते का माझ्या अगोदरचे आहेत का? ते माझ्या महात्माला जोपर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी त्याने हाडाची काळ रक्ताचं पाणी करून तुमच्या आमच्यापर्यंत जे ज्ञान पोचवलं, त्यांनी जे घडवलं, त्यांनी जे मालिकानुसार लावलं गेलं ना, आम्ही म्हणतो जो मागचा ना तो पुढचा, जो भेद तयार. त्याच्यानंतर काही ठिकाणी तर नारायण बाबा आहेत, नारायण
श्रीपाद बाबा गायक. आता आपल्या इकडे फक्त रीतीनुसार ज्या माझ्या महात्म्याने रीत दिली त्या रीतीनुसार आपण चालतो आणि ती ह्याच्यात आपण नाण्यांचा त्या मालिकेमध्ये फोटो टाकलेला आहे. पण हे आपण केलं नाही. श्रीपाद बाबा नंतर आपलेच नाना नाही. रामदास बाबांना पण धरून चाललो. नवे नारायण बाबांना पण धरून चाललो. नारायण बाबा नवे बाबांनीच आळंदीमध्ये जी रीत लावून दिली त्याच रीतीनुसार आपण चालतो. म्हणून आज आपलं कार्य सफल होतोय. 10/1/1995 ला अनुग्रह घेतलेला आहे. तिथून तर आतापर्यंत कार्य सफल. काही विघ्न आणले असतील पण माझा महात्मा पूर्णत्व सामर्थ्य आहे. कार्य आपण सर्व त्याचं करतोय. मी माझं करतोय म्हणत असेल तर मी महामूर्ख. मी माझं कार्य करत असेल असं मी जर म्हणत असेल तर मी महामूर्ख. कारण माझ्या बाबांनी पूर्णत्व तुम्हा आम्हाला त्या पद्धतीने घडवलेलं आहे. म्हणून त्या महात्म्याने जी रीत लावून दिली ती आजही नानांच्या प्रवचनात रुपेश भरड महाराजांनी उलगड केलं डायरेक्ट. का आम्ही शिकलो दिव्याच्या मंडळांकडे. का हे केलं? कारण बोलतो त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा व्यवस्थित सेवा चालू ठेवलेल्या. कारण बाबांनी जे रीत लावून दिले त्या रीतीनुसार आपण चालतो. म्हणून पाखंड खंडन हेच करणे आम्हा काम वीज वाढणारे नाम. बघा ना काही नावासाठी सुद्धा आपल्या इथे काही नाव आहे का? आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई. कधी वा आम्ही आमच्या गावाचं नाव आहे. आम्हाला आमच्या गावाचं नाव द्यायचे. कारण का त्या महात्म्याने असं करून ठेवले. नुसतं मुंबईचं आपण टाकले पण बाहेरून लोक म्हणतात तुम्ही कुठल्या दिव्याचे नाही का. आता आम्ही बाबांच्या इकडे जातो तरी ते विचारतात भाऊ तुम्हाला आम्ही पूर्णत्व जे रेनी ओळख करून दिली मला इथे समाधान महाराज त्या दिवशी विचारत होता. तुला अचानक आला पाया पडतो मारून तो महाराजांनी मला ओळखल्या बघितल्या आला आणि हे करायला लागलं. आणि त्याची आई आपल्याकडे आलेली आहे. त्यांची आई पूर्णत्व तरी मला माहिती नाही की त्यांचा मुलगा. दुसऱ्या दिवशी बोलतोय माझी आई तुमच्याकडे आलेली ना डोंबिवली. मी बोललो माझ्याकडे ती तुमची आई आहे. बोलतो हो. माईंचं जेव्हा कीर्तन होतं त्यावेळेला त्यांची आई त्यांच्या जोडीला होती. मी बोललो मग तुम्ही त्यांच्या मुलगा? तर बोलतो हो. बोल त्यांची ना आमची ओळख भरपूर वर्षापासून आहे पण आज कळालं का तुम्ही त्यांचा मुलगा म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आमचं हे चालू झालं. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं का तुमचे कार्यक्रम आम्ही सर्व बघतोय.
ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम करतोय, लाईव्ह करतोय, ते पूर्णत्व आणि नाव काय आहे? मुंबई साधक मंडळी. या फेसबुकला जो जो बघणार तो पूर्णत्व सांगतोय, पण नाही, पण चेहरे लपून जमेल का? चेहऱ्यावरनं पूर्णत्व सांगतात. तर बाबा तुम्ही पुन्हा व्यवस्थित हे करतात म्हणून अशा पद्धतीने ज्या बातम्याने दिले आपल्याला, त्या नामाचा महिमा आपण सर्वांना सांगत सुद्धा अभंगाचा नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, संसार नक्की कुठला? बाबांनी सांगितलंय जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही, हे नाम संसार. राजेश्वर बाबा महाराजांनी आता आपण सांगितलं प्रवचनातनं, नामाचा ज्या वेळेला तुम्हाला का आपण उद्देशाने प्रत्येकाला सांगत असतो, कारण हल्ली सर्व ठिकाणी तेच चालले. आम्हाला परमार्थाची हे नाही. कुठला परमार्थ पाहिजे? त्यांनी सरळ सांगितला, खाऊन पिऊन चालेल, जमेल का असा? माझा आदेश काय आणि हा देह काय? नाम घेतल्यानंतर त्या नामाचा छंद लागलं पाहिजे. आपण पण प्रत्येकाला नाम देतो, त्याला ज्या वेळेला आपण सांगता करता असतो आणि तो तयार होतो, तो तयार झाल्यानंतर त्याला नाम देतो, दिल्यानंतर त्याची जी अवस्था होते, ती अवस्था झाल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा व्हावा याच्यासाठी सत्संग 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 नसला तर मग बिलकुल ते काही कामच नाही. त्याला आता हे आपले 15 दिवसात नाही एकादशी. पहिला तर आम्ही तर म्हणतो परम भाग्य आमचं, तर सोमवारची केंद्र म्हणून 8 दिवसांनी महिन्याला 4
कधी रविवार 5 आले कारण या महिन्यात एकादशी आल्या 3, तर महिन्याला 2च एकादशा. तसं तो नामस्मरण घेतल्यानंतर त्याच्या चिंतनाद्वारे व्यवस्थित त्याचं चिंतन केलं, मग त्याची गौरी. आता ज्या वेळेला त्याला विचारलं गेलं सांगतो ना, मी बसतो अरे राजा माझे बसतो, मान्य आहे, नाही बसत अशातलंही नाही. आपला नामस्मरण घेतल्या घेतल्या तुमच्या शरीरामध्ये जो काय अवस्थेचे प्रकार आहेत, ती अवस्था जर झाली, कोण सांभाळेल? ते सांभाळण्यासाठी आपल्याला आपण ज्या गुरुकडून नाम घेतले तो आपल्या जर जवळ असला तर आपण पुन्हा जायला नको ना, हे करून घ्यायला नको का? कारण अवस्था जर आपली झाली ना, एखाद्या तो नाम धारकच नसला, त्याला जर ते कळालं नाही तर तो काय करणार आहे? आता काही त्यांची अवस्था अशी आहे का घाली लोटांगण, काही तर नुसतं रडतच राहतो, काही तर नुसतं हसत राहतो. त्या पद्धतीने घाली लोटांगण करायला लागला ना, जो बसले असा फटकन कोसळला लागलाय त्याचं कुठे शरीराला लागलं बिगलं तर आहे का सांभाळायला? आणि विदाउट काम झालं जर गेला त्याला धरायला तर जमेल? कारण ती जर मिठीत पडली नामधारकाची आणि विदाउट, ते अनुभवचे बोल आहेत. आमच्या आत्याला माहिती आहे अनुभवचे बोल काय आहे ते. आमच्या आत्याची झालेली अवस्था विदाउट नामधारक आला आणि त्याला वाटलं काय अंगात आले, त्यांनी त्याच्या अंगात हाडला तर लागला हे करायला तर मारली टांग. त्यांच्या ह्याच्यानुसार एका मग माझा पाय सुजला. जमेल? मी बोललो तो पाय सुजला नाही, तुला त्याचा हात लावायला जायला सांगितलं कोण? कामना माझी सासू, माझ्या सासूबाई आमच्या ललिता महाराजांची आई होती. तिच्या अंगात बघ काय देवाचे काय माहित नाही. आता माझं लग्न जमलं तेव्हा पण मी केलं. आता मला त्या भक्तांना काय माहित नाही ना, काय नाही. ती गेलं त्यांचं काय देव खेळवतं काही खेळवला, काय कोंबडा कापला आणि तिला खायला घातला, खायला हे केला. अरे नंतर लग्न झाल्यावर ती मला म्हणते का तुम्ही आईच्या अंगाला घाबरले का? बोला नाही. मग तुम्ही जेवण का कमी करा? आणि बोला मला जेवायचं जेवण तुम्ही जेवलो काय कमी कशाला मी करू? कारण पहिल्यापासून एक सवय होती. आपले गुरु आहे नारायण बाबा होईल याने हे शिकवलेलं कार्य आहे. देवा ठिकाणी किंवा कोणाचा उतारा उतरवला नारळ जाऊन फोडायचा. मी एकदा विचारलं आहे नारळ जाऊ का म्हणून? अरे म्हणतो ते कसलं त्यांनी दिलंय आपल्याला काय गरज जाऊन फोडायचा, पण तो आपणच खायचा. तुला असं आहे तुला हा मी इकडे जायच्या शेतावर
तेव्हा आमचे बैल होते, गाया होत्या, म्हैस होती. गेलो का इकडे आमच्या शेतावर बघावं तर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तिकडे काय ते पोला बिला पैसे. मी बोललो अरे मला तर आयडिया भारी शिकवलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपण ते पैसे उचलत मी सुद्धा माझ्या घरावरांच्या मागे किती बघा एवढं हे पहिला माहिती सर्व काय असून पण त्या ज्ञानाने अजून त्याच्यातलं हे करून दिलं, पण तो भ्रमच काढून टाकला. तुमच्या आमच्यामध्ये तो भ्रम ठेवलाच नाही का? ठेवला? बिलकुल ठेवला नाही. अनुभवचे बोल. त्या दिवशी आपले मोरफलचे महाराज त्यांनी प्रवचन केला. त्यांनी सरळ सांगितलं, ज्याने गुरु नाही केला, ज्याने गुरु नाही केला त्याला आपण मानलं नाही पाहिजे. मग तो मोठा पंतप्रधान असो या मुख्यमंत्री असो ना, आपल्या महात्म्याने आपल्याला कुठपर्यंत आणून ठेवलं तरी आम्ही काय करतोय, त्याच्या पलीकडे नेऊन सोडले आपल्याला. तरी आम्ही आता त्याने सांगितलं थाळ्या वाजवा, आम्ही थाळ्या वाजवायला लागलो. नारदाच्या गादीवर आहे का खोटं बोलत नाही. माझ्या सिपाहांनी सरळ सांगितलं खोटं सांगायचं नाही, जे खरं आहे ते सांगायचं. म्हणून ते बोलायचे भाऊ मला विसरला चालेल पण माझ्या नामाला विसरता कामा नाही. तिकडनं अफवा आली अमुक टायमाला पर्यंत लाईटी सर्व बंद करायच्या. मी बोललो लाईटी बंद करायच्या नाही एखादे कोणी सांगितले, पण माझ्या बाबांनी कसं करून सोडले. अरे कल करो से आज, आज करो से अभी, अभी अभी नहीं तो इस वक्त. आणि त्या वक्ताचं ते मोदीने सांगितलं म्हणून आम्ही पंत्या लावायला लागलो, दिवे लावायला लागलो. मी सरळ सांगितलं माझ्या घरात फॅमिली, अरे असं पण याच्यात एका नाही, पण माझ्या बाबांनी सांगितलं ते दरवाजा बंद करा, लाईटी पूर्णत्व चालू ठेवायच्या. सांगितल्या त्या नामाने ध्यानाला बसा, जे काय होईल ते. सर्व ध्यानाला बसल्यानंतर येऊन कोणी दरवाजा ठोकतो, काय करतो, अरे काय चाललंय तिकडे, कोणी ढोली बाजा काय वाजवतो हे ते. आपण आपला आतमध्ये हे नरा नीट बघ जरा, नीट वापरू आपण शकतो. कारण काही जण अजून कळणार नाही म्हणून हे नरा आत बाबाने दिलंय करून, साधू संतांनी ते केलं, मग सांगितलं हे नरा आत बघ जरा, जीव हा करा नव्हे माया. पण आम्ही अजून आमची माया सुटली नाही, आम्ही मायेमध्येच गुरफटलेलो आहोत. आणि सुटल्या असेल तर मग खरा, मग तो खरा काय देई दर्शन, श्रीपाद
कसा नामाचा छंद सांगितला माझ्या बाबांनी सांगितलं. देई दर्शन, तो दर्शन देतो. नामस्मरण घेतल्या घेतल्या पण आपल्याला सांगितल्या पद्धतीने आपण नामस्मरण घेतलं, त्याचं चिंतन केलं नक्की. ते दर्शन झाल्यानंतर मग काय उरलं का? काहीच उरलं नाही. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की बाबा मी भरपूर काय केलं, देव देव करुणी शिनले माझे. मग तस तुकाराम महाराजांना जेव्हा घडलं गेलं आणि घडल्यानंतर त्यांनी सांगितलं, तसं माझ्या श्रीपादांनी पण आम्हाला घडवलं गेलं आणि घडवल्यानंतर आपण त्या पद्धतीनं चाललो पाहिजे आणि घडलो पाहिजे. वेगळा करून जमेल का? तर नाही. कारण का संतांनी त्या पद्धतीने करून सोडले. नवे नवे त्यांच्या सरकत आपल्याला चंदनाच्या संगे चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. जे जे बिघडले ते, जे जे बिघडले ते चंदनाची झाले. आम्ही बिघडलो, पैसाच्या संगे लोहे बिघडले. पैसाच्या संगे लोहे बिघडले. जे जे बिघडले ते, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. सागराच्या संगे नदी बिघडली. सागराच्या संगे नदी बिघडली. जी जी बिघडली ती, जी जी बिघडली ती सागराची झाली. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडली.
माझे गुरु श्रीपाद माझे पारो पैल पार उतारो पैल पार उतारो श्रीपाद माझा श्रीपाद माझे श्रीपाद माझे मन श्रीपाद माझे मन श्रीपाद माझे मन श्रीपाद माझे जन सोयरा सज्जन श्रीपाद माझा सोयरा सज्जन श्रीपाद माझा श्रीपाद प्राण विसावा श्रीपाद माझा प्राण विसावा श्रीपाद माझा श्रीपाद काय सांगितलं? श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता. तसं तुकाराम महाराजांना जेव्हा पूर्णत्व अनुभव झाल्यानंतर अभंगाचा दुसरा चरण. ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल बाई पडे मीठी विठ्ठल बाई पडे मीठी विठ्ठल बाई पडे मीठी विठ्ठल बाई पडे मीठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण काय सांगतात? ऐसा लाभ बांधा गाठी. मग म्हणतात ते विठ्ठल पाये पडे मिठी. तस आपण नामस्मरण घेतल्यानंतर आपले जी अवस्था होते, आपला जो चिंतन, आणि मग ते कसे गुरुराया गुरुराया माझे मस्तक तुमचे माया माझे मस्तक तुमचे माया माझे श्रीपाद
प्रत्येक नामधारकाला घडलं आणि त्या घडल्यानंतर त्यांनी पूर्णत्व अनुभूती सांगितल्यानंतर त्या महात्म्याला आनंद होतो. ते खरोखर कारण त्यांचे शब्द आहेत, भाऊ या श्रीपाद नावाला विसरला तरी चालेल. नवे नवे त्यांनी तर असं डायरेक्ट सांगितलं की लात मारली तरी चालेल, पण त्यांनी जो दिलाय तो नाम विसरता कामा नाही. म्हणून साधू संत म्हणतात, नाम विसरला तया थोर झाली. असं विसरून जमेल का? कारण आपल्याला त्यांनी नाम दिलं तर आपल्या मनामध्ये आपल्याला चिंतन करायला सांगितलं आणि ते चिंतन केल्यानंतर तर आपल्या मनामध्ये आपण चित्त चाकाटली राजेश्वर महाराजांनी आता सांगितलं ना, तेव्हा जोपर्यंत चित्त चाकाटलं होत नाही मग त्याने सांगितलेलं आहे. मग म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात काय सांगतात? नामा परते साधन नाही, जे तू करशील आणि काही जोपर्यंत नामाच्या ते श्रीपाद बाबाने दिले तो नाम रूपाने व्यवस्थित नाम घेतलं, हे केलं आपल्या मनानुसार नाही, त्यांनी सांगितलं त्या रीतनुसार आपण हे केलं तर मग पूर्णत्वाला असो. आपण पांडुरंगाचं भजन घेऊया. विठोबा
नाम घेता उठा उठी हो ये संसाराची तुटी ऐसा लाभ बाधा गाठी विठ्ठल पाये पळे उठी नामावरते साधन नाही जे तू करशील आणि तुराई ऐसा लाभ विठ्ठल पाये पळे उठी अंगारा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा